आज मी घेऊन आले गोड्या पाण्यातले दुसरे मासे, त्याचं नाव आहे कालचाडू. तर ही रेसिपी पूर्ण तुम्ही बघा, खूप छान वाटेल. तर हे बघा, ह्याला म्हणतात कालचाडू मासे. तुम्हाला ते काय म्हणतात मला नक्की सांगा. आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करा. चला, तर आज आपण ही मच्छी साफ करणार आहोत. हे कालचाडू आहे, त्याला कालचाडू म्हणतात. ह्या मच्छीला कालचाडू म्हणतात. हे गोड्या पाण्यातले मासे आहेत. हे खूप छान असं चवीला. हे सुद्धा आपण तिखटा मिठातून करू शकतो, फक्त तिखट मीठ टाकून, किंवा तुम्ही वाटण जर हवे असेल तर तुम्ही वाटण टाकू शकता याच्यामध्ये. पण नुसतं तुम्ही तिखटा मिठाचे केलं तरी याला खूप चव आहे. चला आपण आज ही मच्छी बघूया की कशी साफ करायची आहे ती. याला जी काटे जे आहेत हे खूप शार्प असतात. हे बघा, जसं तुम्हाला हे तुम्ही कापताना हे खूप व्यवस्थित लक्ष देऊन कापायला लागतात. तर हे बघा, अशा प्रकारे त्याला काटे आहेत हे, आणि काटे खूप टोकेरी आहेत अशा प्रकारे. तर हे आपण कापून घ्यायचे, तळून कापून घेऊया. चला, तर इथे मी सुरी घेतलेली आहे. ओके, सुरी घेतलेली आहे. तर उलटा भाग करून घेऊया. आणि इथे आपण हे जे काटे आहेत ह्याचे आपण विरुद्ध दिशेने आपण कट करत येणार आहोत. कारण काय, इथून कट करताना खूप दुखतं. चाकू खूप आपल्याला, सुरी जी आहे ती खूप आपल्याला शार्प लागते. तर माझ्याकडे शार्प नाही आहे, त्यामुळे मी हे असे कट करून घेते. तुम्ही असं सुद्धा कट करून घेऊ शकता. तर हे मी कट करून घेते. उलट्या दिशेने जायचं, म्हणजे उलट्या दिशेने गेलं की आपल्याला ते बरोबर होत होतं. हा भाग कट करून घेतलेला आहे. सेम विरुद्ध दिशेला पण जायचं आहे. कट करून घ्यायचं. तुमची माशाला पकड चांगली हवी. मी मासा व्यवस्थित हाताने पकडा घट्ट, आणि मग हे व्यवस्थित कापायचं आहे. सगळं मी हे कापून घेतलेलं आहे. आपण जे त्यांचे काही आहेत कांदे ते सुद्धा कापून घेऊया. ते पण आपल्याला विरुद्ध दिशेने कापून घ्यायचं आहे. तसाच हा मासा सुद्धा कापून घेऊया. बघा किती खूप मोठा मासा आहे हा, छान असा. आपण विरुद्ध दिशेने घेणार आहोत त्याला कट करून. मी खूप दिवस बघत होते, मला मासा भागात भेटला नव्हता. त्याला म्हटलं भेटलं, पण मध्ये आलेला, पण माझी तब्येत बरोबर नव्हती. तर म्हणलं चला आज भेटला तर करून घ्या. हे मासे पावसाळ्यात खाण्यात खूप मजा आहे. जसं मला मी मळ्याचा मासा शेअर केलेला, आपली जी माशाची व्हिडिओ शेअर केलेली, तो जसा मासा खूप फेमस आहे कोकणात, तसा हा मासा सुद्धा खूप फेमस आहे. हे सगळे गोड्या पाण्यातले मासे आहेत. तुमच्याकडे जर चाकू मोठा असेल तर सोपा पडेल. माझ्याकडे चाकू मोठा नव्हता. अशा प्रकारे आपण हा कट करून घेऊया. तर ॲडजस्ट करते कॅमेरा, तुम्हाला व्यवस्थित दिसेल.
तुम्हाला आवाज सुद्धा येत असेल त्यावेळेस मला लक्षात येत की हा वाटा किती कडक आहे. अशा प्रकारेच मी खोलला पण दोन साईडचा पण काढून घेतलेला आहे. तर आपण इकडचा हे करून घ्या. टाकून घेतलेलं आहे. याला खवलं खूप असतात कडक कडक. त्यामुळे आता बघूया आपण जसं ताई आपल्याला म्हटलेल्या की बटाट्याचं सोलायचं असतं त्याने तुम्ही करू शकता. मी ह्या माशाचं येतं की नाही मला माहिती नाही, ते पण ट्राय करून बघणार आहोत. नंतर सुरीनेच काढायचं. हे बघा अशा प्रकारे आपण हा साफ केला आहे मासा. तुझी काही त्याची शेपटी आहे ती सुद्धा आपण कापून घेऊया. अशा प्रकारे मी हे कट करून घेतलेलं आहे दोन्ही माशांचं. तर आता आपण खवलं बघूया त्याने प्रकारे निघतायत का. मेरी मासा किती हा छोटा निघतायत वाटतं, पण खूप उरत आहेत. इकडे शार्प केलंय ना हे, ह्याने घ्यायचं. निघतायत छानपैकी. याला खवलं खूप असतात मोठी मोठी, तर पण ते काढून घ्यायचे व्यवस्थित. मासा हा दिसायला साफ करायला जरी कठीण असला तरी चवीला खूप छान आहे. तुमच्याकडे ह्या माशाला काय म्हणतात? आमच्याकडे या माशाला कालचाडू म्हणतात. तुमच्या इथे काय म्हणतात मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्याकडे हुडतं वळ आहे तेवढंच आहे. छान आहे. थँक्यू ताई तुम्ही सांगितल्याबद्दल. अशा प्रकारे मी केलेलं आहे. आज मी या माशाचा एकच प्रकार दाखवणार आहे. फक्त आपण तिखटा बिटातलेच करणार आहोत. त्याच्यामध्ये त्यातले बऱ्यापैकी खोलं निघालेत. ह्या माशाच्या पण काढून घ्या. हळू काढून घ्या, म्हणजे काय ओढणार नाहीत. तुम्ही बघायला सांग उडतायत पण ठेवलं. इस प्रकार से हमें इसको साफ करना है. इसको साफ करके लेंगे. ये मीठे पानी की मछली है, गोड्या पाण्यातली माशी. हे गोड्या पाण्यामध्येच भेटतात. हे आपके यहाँ पे इसको क्या नाम से पुकारते हैं मुझे बता देना. हमारे यहाँ पे इसको नाम है कालचाड़ू. आपके यहाँ पे नाम क्या है वो बता दीजिएगा. तो अशा प्रकारे हे मासे साफ करून घ्यायचे. आपण साफ करून घेऊया. बघू शकता तुम्ही ते किती त्याचे खवलं पडलेले आहे बघा. खूप आहेत. त्याचं जे डोकं जे आहे ते डोकं सुद्धा व्यवस्थित साफ करून घ्यायचं. लास्ट टाइम मी तुम्हाला मळ्याचे मासे दाखवलेले, ते सुद्धा गोड्या पाण्यातलेच होते.
आणि ते सुद्धा पावसात खाण्यात मजा असते. तसे हे सुद्धा पावसात खाण्यात मजा असते. हे सुद्धा भेटतात मासे नेहमी, पण पावसात खाण्याची जी मजा आहे ना ती एरवी नाही. चला आता आपण हे जे खवलं काढून झालेली आहेत तर आपण पुढचं आता बघूया. तर मी साफ करून घेते इकडचं. अशा प्रकारे हे मासे सगळे मी साफ करून घेतलेले आहेत. त्यात आपल्याला सगळे करून घ्यायचे. बघायचं इथे कुठे आहेत का. हो तर छानशी अजून त्याला धुवून घेऊया व्यवस्थित. मी धुवून घेते त्याला. आपल्याला हे मासे व्यवस्थित 2-3 वेळा धुवून घ्यायचे स्वच्छ पाण्यामध्ये आणि हे करायचे आहेत. आता त्याच्यात मी कोकमचं आगळ ते टाकून घेते. जरा मीठ जे आहे त्याचा जर आंबटपणा जो आहे त्याच्यामध्ये चांगलं मुरेल. आपण टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता आपण त्याच्यावर मीठ ॲड करतोय. त्याच्यावर आपण त्याच्यावर मीठ ॲड करून ठेवूया. मीठ ॲड केलेलं आहे. आता हे व्यवस्थित आहे तर आपण व्यवस्थित सुरकीला लावून घेऊया. जे थोडं 5-10 मिनटं पण याला मॅरिनेट करूया. म्हणजे का प्रत्येक ह्याच्यामध्ये जे कोकमाचा आंबटपणा आहे तो ह्याच्यामध्ये व्यवस्थित मुरला जाईल आणि जे मीठ पण आहे ते माशामध्ये आतमध्ये पर्यंत पोहोचेल. तर आपण असं हे लावून घ्यायचं आहे. तर हे 5 मिनटं आपण असं रेस्ट करत ठेवूया आणि नंतर आपण तोपर्यंत आपण बाकीची तयारी आहे ती करून घेऊया. तर बघूया आपण काय काय आपल्याला लागतं इथे. तर इथे मी कैरी कापून घेते. पण कैरी कापलेली आहे इथे. आणि त्याचबरोबर मी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या. तुम्हाला तिखट हवे त्यानुसार तुम्ही मिरच्या ॲड करायच्या आहेत. मी इथे 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या तिखट मिरच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची ॲड करायची आहे. याच्या तिरक्या कापून घ्यायच्यात. अशा तिरक्या त्या तुम्ही मधोमध सुद्धा कापून घेऊ शकता. तर मी 4 ते 5 मिरच्या इथे ॲड केलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण 5 ते 6 मिनटं झालेली आहेत. आपण याच्यामध्ये हे कैरी ॲड करूया. ही तुम्हाला जसं आंबट हवे तसं तुम्ही करू शकता ॲड. त्यानंतर आपण ही मिरची ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये जी आपण कट केली होती ती मिरची. आणि आता त्याच्यामध्ये आपण मीठ आपण आधी ऑलरेडी हे केलं होतं. त्याच्यामध्ये आता आपण हळद टाकतोय. हा घरगुती मसाला टाकते मी. हे आपण फक्त तिखटा मिठावरती करणार. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या बेसवरती टाकायचं तुम्हाला आवडीच्यानुसार. थोडीशी 1 चमचा पाव चमचा मिरची पावडर टाकते. नंतर इथे मी धणा जिरा पावडर टाकते. कारण का धणा जिरा पावडर टाकल्याने काय होतं आपल्याला जो खायला मसाला भेटतो तो पुरेसा होतो. म्हणजे आपण मसाल्यावर खाऊ शकतो. म्हणून धणा जिरा पावडर टाकते आणि 1 चमचा थोडा गरम मसाला. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. चला आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला अंदाज येतो की किती आपण तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला मग असे वाटलं असं की मी भरपूर तिखट टाकले पण ते सगळं व्यवस्थित ह्याच्यामध्ये जिरून जातं. तुम्हाला अंदाज आला असेल की आपल्याला तिखट जास्त नाही झालेलं आहे. बरोबर झालेलं आहे. मी थोडीशी मिरची पावडर ॲड करते त्याच्यामध्ये. थोडीशी स्पायसी ॲड केली. अशा प्रकारे आपण ॲड केलेलं आहे. हे 5 मिनटं आपण असं ठेवून देऊया सगळं ॲड केलेलं. तोपर्यंत आपण एकीकडे कढईत आपण ठेवूया. तिथे मी गॅस लावून घेते आणि इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे तेल तापत ठेवलेलं आहे. इथे तेल आपण बघूया किती तापतं ते. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकणार आहोत. हे बादशाचं हिंग वापरलं इथे बादशाह. आपण हिंग टाकून देतो. आता आपण ही जी मच्छी आपण मॅरिनेट करत ठेवलेली
ही मच्छी पण पीस टाकत होते. मी गॅस बारीक करते, पण आता मिडियम गॅस केलेला आहे मच्छी टाकेपर्यंत. तर मी हे असे पीसेस टाकून घ्यायचे व्यवस्थित इथे. हळू चमच्याने ते हलवूया हलक्या हाताने. बघू शकता इथे हलक्या हाताने ते हलवायचं आहे. पण पहिले मच्छी इथे व्यवस्थित हे करून घेऊया. याच्यामध्ये गॅसला मोठा करते, जरासं मिडियम करते गॅस आणि थोडंसं हलवून घेऊया मच्छी. मासे आपले हे हळू हलवायचे आणि मासे लगेच शिजतात. जास्त 5 ते 7 मिनटं फक्त लागतात त्या मासे शिजवायला. तर मी थोडंसं ह्यांना व्यवस्थित हलवून घेते, टॉस करून घेते चांगलं. आता पहिले थोडंसं पाणी ॲड करावं, जरासं हे आपलं ताट भिजण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं. यात मी थोडंसं पाणी ॲड करते. व्यवस्थित हलवूया आणि याला वरती आपण झाकण ठेवायचं आहे. झाकणवरती पाणी ठेवून 5 ते 7 मिनटं आपण याला शिजवून घेणार आहोत. त्याला आपण ते शिजवून देऊया, जेणेकरून आपला जो आंबा आहे तो शिजेल आणि छान असं हे होईल. आता त्याच्या झाकण ठेवले, त्याच्या मी थोडंसं पाणी ठेवलं आहे आणि म्हणजे त्या वाफेवरती ते शिजून जाईल. अशा प्रकारे ते ठेवलेलं आहे. ते 5 ते 7 मिनिटं आपण हे करायचं आणि मध्ये मध्ये आपण हे ढवळायचं आहे, बघायचं. तर इथे आता आपल्या 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत आणि मासे आपले व्यवस्थित शिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे खूप छान प्रकारे शिजलेला आहे मासा. तर मासा खूप चवीला लागतो आणि असाच छान लागतो तिखटा मिठाचा. तर तुम्हाला हे मासे कसे वाटले, तर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो व्हिडिओला मात्र नक्की करा. आणि तुम्हाला हा मासा आवडला का, तुम्ही कुठून बघताय हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.